खराडी ड्रग्ज पार्टी संदर्भात फॉरेन्सिकचा अहवाल समोर आलाय। यामध्ये एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर आणि इतर आरोपींनी ड्रग्जचं सेवन न केल्याचं नमूद करण्यात आलंय। हा फॉरेन्सिकचा अहवाल पोलिसांना प्राप्त झालेला आहे। तर पार्टीमध्ये ड्रग्ज सेवन करण्यापूर्वी धाड टाकल्याचं पोलिसांनी सांगितलं। या प्रकरणी एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यासह 6 जणांना अटक करण्यात आली होती। 2 महिन्यापेक्षा अधिक काळ जेलमध्ये काढल्यानंतर खेवलकरांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे। प्रांजल खेवलकर यांना जामीन मिळाला आणि आता जामीन मिळून ते बाहेर आलेले आहेत। अशा वेळी पोलिसांच्या माध्यमातून त्या ठिकाणी चार्जशीट दाखल करण्यात आलेला आहे आणि या चार्जशीटमध्ये स्पष्ट नमूद आहे की प्रांजल खेवलकरांनी कुठल्याही प्रकारचं ड्रग सेवन केलेलं नाही। याचा अर्थ असा आहे की ड्रग पार्टीच्या संदर्भामध्ये जे की पोलिसांनी या ठिकाणी वातावरण निर्माण केलं होतं ते चुकीचं आहे। त्यामुळे आता न्यायालय जो निर्णय देईल तो देईल, परंतु प्राथमिक स्वरूपामध्ये तरी याच्यामध्ये काही तथ्य नाही असं आढळून आले।